एक समर्थनात उतरला नाही. ती आली होती ती बाई हिरोईन, तिने बी भिली, तिने बी पोस्ट डिलीट केली आणि म्हणून राज्याचे पंतमामा खूप नाराज झाले आणि शेवटी तिरपणकुळ्या साहेब रडले, घरात बी रडले, पानोळीत बी रडले, पत्रकार परिषदेत बी रडले. आणि मग मनोज दादांना कीव आली. दादा देव माणूस, दादांनी साहेबाला मोठ्या मनानं माफ केलं. नव्हतं करायला पाहिजे, केला. तुमच्या नेत्यांनी तुमचाच गेम केला. टरबुजाचं ऐकून तुम्ही फालतू कुटाने करायला नव्हते पाहिजे. तुम्ही आमच्या पोरांचे प्रमाणपत्र रद्द करायला निघाले, मराठ्यांची दिशाभूल करायला निघाले, मायावर गुन्हे दाखल करायला लावले खोटे, अकाउंट बंद पाडले आणि थोडा आरसा दाखवला की रडायला लागले पोरीवणी मुसू मुसू. अरे प्रत्येकच आई त्याच्या लेकराला दूध पाजते. पाटील फक्त म्हणले की गरम पाजलं काय की, अरे शंका यानं साहजिक आहे, त्यात काय एवढं. अंगावर आले की आईला पुढं करायचं काय साहेब. पण साहेब, दादांनी विषय सोडला, आता आम्ही मराठे पण सोडून देऊ. माफ केलं तुम्हाला. दादांच्या शब्दापलीकडे आमच्यासाठी जगात काहीच महत्वाचं नाही. आजपासून तुम्हाला चिडवणं बंद. पण उद्याच्या 28 तारखेपर्यंत जर चूक मान्य केली नाही तर, आज साहेब म्हणलो, नंतर नाही म्हणणार. नंतर असे 100 पात्र आहे सारखे सारखे दिसणारे. मायच्यान तोंड बी दाखवू वाटणार नाही तुम्हाला. अकाउंट फिकाउंट केस पीस काय नाही, गोळ्या खायची तयारी आहे आपली. म्हणून विनंती आहे, 28 तारीख लक्षात ठेवा, भेटू. भावांनो, देणं घेणं नसताना या इंग्रज सरकारच्या एका मंत्र्यामुळे, त्याच्या दबावामुळे आपलं अकाउंट अजून बॅन झालं. लहानपणी गाढवाचं हत्यार तोंडावर फिरवलं होतं का असं म्हणणं म्हणजे शिवी नाही. जाऊ द्या फ्रेंड्स.